तर आज काय झालं माहिती का? म्हणजे दुपारी माझं झालं काम वगैरे, मग मी झोपले. तर माझी मुलगी बघून ज्या मुलगा मी तिला बघून बोलते ना. तर तिचं चालू होतं आपलं मेकअप वगैरे करायचं, इकडं तिकडं. मी तिला एक वही दिली होती खेळायला आणि त्याच्यातून तिने पानं वगैरे फाडून म्हणून काहीतरी तिचं तिचं चाललं होतं. आणि मग मी हळूच लक्ष दिलं की ती काय करते. तर ती तिथं आरशाजवळ जाते आणि स्वतः तिच्याकडे ती छोटीशी बाहुली आहे ना, ते तिला घेऊन बोलते की बेबी थांबा, मी तुझा मेकअप करते हा. आणि आणि नाही का तिला असं पेन्सिलने आयब्रोज वगैरे असं फील वगैरे करत होती. खूप मस्त. आणि तिला म्हणते की आता बघ, आणि आरशासमोर आरशासमोर असं 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 खूप छान छान फोटोज देत होती. व्हिडिओ घेतलाय तिचा, बट मी नाही पोस्ट करत जास्त करून तिचं काही. तर आणि तिला म्हणजे तिला लिटरली मेकअप कसं करायचं हे सगळं माहिती. म्हणजे ती माझं बघते, मी मेकअप करते तर ती बघते मी काय काय लावते काय नाही. तर असं काहीतरी काहीतरी तिने कागदाचं बनवलं होतं, त्याच्यातून असं 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 थोडंसं थोडंसं सगळं तोंडाला लावायचं. आणि मग आपलं चाललं होतं तिचं असं खूप छान छान खेळत होती म्हणते ती. आणि आणि मग नंतर तिचं झालं की मग तिने काय करायची की त्या बाहुलीचं पण करायची माहिती. तिचं झालं आणि तिला काय काय माहिती मध्येच गेली किचन मध्ये आणि स्वतःचे केसच कापून घेतले. अशी तर ही घरामध्ये बाई आहे. आणि मग तिला मी म्हटलं ना की तुला काय हवं, तर ती मला अशी सांगते की तिच्या पप्पाला सांग, पप्पा मला ना असे असे केस हवे, माझ्या डोक्याला लावायला असे केस हवे. आणि परत ना तिचं असं असं सारखं पप्पाला बोलायचं की पप्पा हा मला मम्मीसारखा आयफोन घेऊन द्या. आणि तिचा पप्पा पण हा हो बाळा तुला देतो. म्हणजे एवढी ती त्यांची लाडकी आहे. ती काही सांगायला तर तिचे तिचे जर किस्से सांगितले ना, तर तुम्ही सगळे नाही का हसून हसून वेडे होतात. एवढी ती वेड्यासारखं म्हणजे तिचं असं चाललेलं असतं, मेकअप करा किंवा मग सारखे सारखे आरशापुढे जायचे, मग असे असे नखरे करायचे. खूप म्हणजे खूप खूप नखरे असतात तिचे. आणि मग सारखे कपडे चेंज करा, नाही तर मग मला साडीच घाला. लिटरली म्हणजे मला आत्ता गुढीपाडव्याला साडी घेतली, तर तिचं म्हणणं काय की मम्मीला घेतली तर मला काय नाही. म्हणून तिने एवढा गोंधळ केला. पप्पा कामावरतून आला आला तिला आम्ही साडी घ्यायला गेलो. साडी घ्यायला गेलो तर तिथे तिचे वेगळेच नखरे. तिने साडी तर घेतलीच आणि अजून त्याच्यानंतर दुसरा ड्रेस घेतला, ते पण फॅन्सी. आणि तिथे गेल्यावर म्हणते पप्पाला की नको मला साडी, आता मला तुम्ही ना ड्रेस घ्या.